खरं तर काय बोलायचं हा विचार म्हणजे सुचत नाही आहे मला. आपल्या सर्वांचे लाडके या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असे अचानक आकस्मिकपणे आपल्याला सोडून निघून गेले. खरं तर या दादा निघून गेले त्या बातमीवर विश्वास ठेवणं अजूनही शक्य होत नाही. मन मानत नाही की अजितदादा आपल्यात नाहीत. नेहमी वेळ पाळणारा हा माणूस असं वेळेआधी जाईल, वेळ चुकून जाईल, तो मला असं कोड्यात टाकून जाईल असं कधी वाटलं नव्हतं. सकाळी एक अशी बातमी आली, एक अपघात झालाय अजितदादाचं, 6 जण जखमी म्हणून. किरकोळ बातमी असेल म्हणून दुर्लक्ष केलं, पण काही वेळातच जे नको होतं, जे ऐकण्याची क्षमता नाही, मानसिकता नाही, अशी गोष्ट ऐकायला मिळाली. त्यामुळे जे त्या विमान अपघातात अजितदादासह 6 जण मृत्युमुखी पडले. ते ऐकल्यानंतर अस्वस्थ वाटायला लागलं. म्हणजे कोणतरी आपल्या जवळचं घरातलंच गेलं. अजितदादांचे व्यक्तिशा माझी काही एवढी ओळख वगैरे असण्याचा संबंध येत नाही, पण 2-3 वेळा त्यांच्याशी भेट झाली होती, बोलताही आलं होतं, त्यांचा मुश्किल स्वभावाचा अनुभवही घेतला होता. खरंच राजकारणाचा अतिशय दादा माणूस, सर्वांना हवा असं वाटणार माणूस. अगदी विरोधक असतील, समर्थक असतील, कुणी असो, त्यांच्या मताबद्दल, विचारांबद्दल मतभेद असू शकतात, परंतु त्यांची चिकाटी, त्यांचा कामसूपणा, हजरजबाबीपणा, वेळ पाळण्याचे त्यांचं जे कौशल्य होतं, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. कारण की आज आता आपण सर्वांचे स्टेटस बघितले तर कामाचा माणूस गेला हे स्टेटस आपल्याला बघायला भेटते. खरंच कामाचा माणूस, काम एखाद्याचं करणार असतील, होणार असेल तर जाग्यावर हो म्हणणार, नसेल तर जाग्यावर नाही म्हणण्याची धमक ठेवणारा हा माणूस. इतकं वलय निर्माण असलेला माणूस आत्ता असा उमदा नेता माझ्या समोर तरी येत नाही. खरं तर अतिशय वेदनादायी ही घटना आहे. अतिशय अतिव दुःख होते. म्हणजे जर विचार केला तर अचानक डोळ्यात अश्रू उभे राहतात. काय बोलावं हे सुचत नाही. खूप खूप वाईट. नक्की आता दादानंतर त्यांच्या कुटुंबाचं काय, पक्ष काय, किंवा महाराष्ट्र अशा एका नेत्याला मुकलाय की ही हानी, ही पोकळी भरून निघणार नाही. अजितदादा म्हणजे काय बोलू, तुम्ही आमच्या काळजातली व्यक्ती जे म्हणतात ना, तसं तुम्ही आमच्या काळजातली व्यक्ती होता, आहात, कायम राहाल. पण तुम्ही असं नाही, काळानं हे असं नाही करायला पाहिजे होतं. ही वेळ योग्य नव्हती. वेळ पाळणाऱ्या माणसाची अशी वेळ चुकेल असं कधीही वाटलं नव्हतं. अशी दुर्दैवी वेळ कोणावर कधीही येऊ नये. दादा, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.